तर मित्रांनो आपण इथं जस्ट पोहोचलोय. आता या बाबत आपण विचारून घेऊया इथला इतिहास काय मंदिराचा. जशी सोन्याची आहे तशी जिथे दगडावर कोरलेली आहे. त्याच केरजाय बुडाय पावणी याचं हे मंदिर आहे. हे मंदिर नमस्कार मित्रांनो, मी ओमकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो हा कालचा जो ब्लॉग होता तो म्हणजे परवाचा ब्लॉग होता गणपतीपुळ्याचा आणि चोरवण्याचा. दोन ब्लॉग कंबाईन केले ते आणि हा पण ब्लॉग एक जो खूप मोठा ब्लॉग होत होता. जवळपास 30 मिनिटाचा ब्लॉग होत होता. मग त्याला कट करून वगैरे म्हणजे एडिटिंग करून तो 20 मिनिटावरती आला होता. मग तो 10 मिनिटाचा लागला, हा 10 मिनिटाचा लागतोय. ब्लॉग कसा होता नक्की सांगा. सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. तर मित्रांनो समोरचा डोंगराचा व्ह्यू बघा, एक नंबर वाटतं, खतरनाक असा व्ह्यू. आणि तो बघा तो ब्रिज दिसतो, तो ब्रिज चढून आपण म्हणजे क्रॉस करायचा आहे आणि त्या साईडलाच मंदिर आहे. बाकी आजूबाजू बघा पूर्ण हिरवागार आणि समोरचा डोंगर बघा कसा क्लास वाटतोय, खतरनाक असा भारीमध्ये एकदम. तर मित्रांनो आपण आता पोहोचतोय बघा, तुम्हाला दिसत असेल. थोड्या वेळात आपण पोहोचू, थोडाच आता राहिला अंतर कव्हर करायचा. बाकी डोंगर वगैरे बघा सगळं वाटतं ते बघा. नदी पण घ्यायची ब्लॉग शूटला घेतली. बाकी मित्रांनो रस्ते जरा खराब आहे तिकडे, पण ठीक आहे, एवढे ॲडजस्ट करून घ्यायला लागेल. तर मित्र तुम्हाला दिसत असेल मंदिर आता आहे बघा बाजूला, तिथेच जायचं आपल्याला. हे बघा मंदिर, हे बघा मंदिर का वाटतो कडक. तर मित्रांनो तिथे गेल्या आम्ही दर्शन घेतलं आणि त्या बाबूने सांगितलं जेवण आहे म्हणून. मग जेवाय बसलोय बघा, मस्त सुंदर असं जेवण होत आहे. तर मित्रांनो आपण इथं जस्ट पोहोचलोय. आता या बाबत आपण विचारून घेऊया इथला इतिहास काय मंदिराचा. रामवर्धायनी मंदिर हा गाव इसवी सन 1093ला या ठिकाणी स्थायिक झाला आणि 1093 पासून हे मंदिर आहे. म्हणजे या मंदिराला साधारणली 1100 वर्षाचा इतिहास आहे. आणि 1100 वर्षाचा इतिहास असल्या कारणाने आम्ही मूलचे गुलबर्गा कर्नाटक अल्लाउद्दीन बादशाहने आम्हाला 1093ला इथं शिफ्ट केले आणि आम्ही इथे येऊन स्थायिक झालो. त्यावेळेला आम्हाला अल्लाउद्दीन बादशाहने दिलेला ताम्रपट किंवा आमची जी राजमुद्रा आहे शिंद्यांची ती सोन्याची आहे. अशा पद्धतीचा इतिहास, राजमुद्रा आहे, ताम्रपट आहे, सनद आहे, वंशावळ आहे काही. आणि अशा पद्धतीत हा चोरवणे गाव असून या चोरवणे गावात हे रामवर्धायनी मंदिर हे पुरातनकालीन रामवर्धायनी मंदिर आहे. आणि असणाऱ्या समोर सह्याद्रीवरती नागेश्वर, स्वयंभू नागेश्वर आहे. नागेश्वरच्या बाजूला वासोटा किल्ला म्हणून आहे. असे हे 3 पर्यटन स्थळं या चोरवणे गावात मोडतात. आणि म्हणून या गावाला, चोरवणे गावाला फार मोठा इतिहास आहे. तर मित्रांनो तुम्ही बघितलात, मला जेवढं सांगता येणार तेवढे या बाबांनी सांगितलं आपल्याला. तर आपण आतून मुद्रा बघायला जाऊया, ती पण दाखवूयात, मला दाखवतो या. जशी सोन्याची आहे तशी जिथे दगडावर कोरलेली आहे. त्याचप्रमाणे पुरातन काळातील हे या ठिकाणी त्यावेळेचे असलेले शिक्के आहेत. तर मित्रांनो बघा, तुम्ही बघत आहात मूर्ती बघा. तर मित्रांनो तुम्ही बघता हे धोलाई मातेचं मंदिर आहे. इथे हे बघा आई धोलाई, आणि त्या साईडला पण मंदिर आहे ना बाबा ना, इकडे पण आहे. मानाई आणि वाघजाई मातेचं मंदिर आहे. तर मित्रांनो हे बघा, तुम्हाला दिसायचं सांगितल्याप्रमाणे हे धोलाई मानाई देवी, इकडे वाघजाई आणि इकडे वाघजाई. हे बघा सुंदर अशी मूर्ती तुम्हाला दिसत असेल, व्यवस्थित भारी. हे तुळशी वृंदावन आहे. हे कर्नाटकातून आणलेलं आहे. ज्या वेळेला ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला त्यावेळेला हे कर्नाटकातून बनवून आणलेलं आहे तुळशी वृंदावन. इकडे हे शंकराचं स्थान आहे.
आणि ही दीपमाल आहे. तर आपण अजून तुम्हाला आम्हाला तिकडे पण मंदिर दिसते, ते पण जरा आम्हाला सांगितलं तर बरोबर दाखवायचं. सांगू ना. या इकडे मित्रांनो, आपण आपल्या त्या साईड पण मंदिर दिसतंय, तो पण मंदिर पण बघून आपण करून जाणून घेऊया. जाऊया या. बाकी मित्रांनो, मंदिर असं एकदम सुंदर असं मंदिर आहे बघायला. अजून तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओ पण भेटतील या मंदिराचे बघायला. आता मी रेकॉर्डिंग करतो जस्ट बघा. सांगा हे मंदिर आहे. केरजाय गुडाय पावणी याचं हे मंदिर आहे. हे मंदिर बांधायला देवी परवानगी देत नाही, त्यामुळं ह्याला ओपन ठेवलेलं आहे. देवीने जर परवानगी दिली असती तर हेही मंदिर आम्ही बांधलं असतं, परंतु देवी ह्याला परवानगी देत नाही. हे पहा, या मंदिर आहे आणि या मंदिर असल्या कारणाने मंदिरामध्ये जे देवीचे शिपाई पहारेकरी जे असतात त्यांचं हे मंदिर आहे. हे मंदिर आहे चेडा, मार्का, मानमोड्या, रगातवड्या अशा पद्धतीचे ही 4 या ठिकाणी आहेत. अजून तिकडे पण मंदिर दिसते, ते पण कोणतं मंदिर ते पण सांगितलं तर बरं. हे जे मंदिर आहे, खरं तर मंदिर म्हटलं की जळ तळ पाषाण अशा गोष्टी असतात. त्याप्रमाणे या मंदिराचं काय हे थळ आहे. हे थळ आहे. इथे जेव्हा काही कार्यक्रम असतात त्यावेळेला थळ देणं दिलं जातं. या ठिकाणी त्यावेळेला थळ म्हणतात. ठीक आहे. हे पहा, हे मंदिराच्या आवारात असलेलं हे चक्रान देवस्थान आहे. याला चक्रान म्हणतात. ज्या वेळेला ह्या देवीची पालखी बाहेर निघते त्यावेळेला ती डुलते आणि डुलल्यानंतर ती वाऱ्यासारखी पळत जाते. ते काम चक्रान करतं. हे चक्रान आहे. ठीक आहे. हे काय आहे? हे याचं नाव पुरातनकालीन याचं नाव बगाड, पण याला आता नवीन खरखांबा असे म्हणतात. पुरातनकालीन या ठिकाणी या बगाडावरती लाट चढवली जाते. चैत्र पौर्णिमेला या देवीची जत्रा असते आणि जत्रेच्या दिवशी या बगाडावरती लाट चढवली जाते. 5 बवऱ्या मानकरी लाट फिरवतात आणि त्यानंतर मग जत्रेला सुरुवात होते. अशा पद्धतीचा हा संध्याकाळी 5:30 वाजता कार्यक्रम या ठिकाणी होतो. आणि पण आपल्या त्याच्या डिझाईनचे हे पण दिसत आहेत नक्षीकाम. यांचं काय विशेषता आहे काय तुम्ही सांगितलं ते बरोबर आम्हाला. हे बघा, हे बघा, हे जे आपल्याला हे दिसतंय हे फार पुरातन कालीन आहे. हे या देवीचे गेटवरचे पहारेकरी आहेत. जुन्या मंदिराचे आहेत. ते जुन्या मंदिर होतं तेव्हाचे हे पहारेकरी. याच्यावरती बघा जी कोरलेली डिझाईन आहे त्या नृत्यांगणा नाचतायत. त्याच्यामध्ये तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर तुम्हाला नृत्यांगणा नाचताना त्यात दिसतील. काय अशा पद्धतीचं त्यावेळेचे कोरलेले पण हे पहारेकरी आहेत गेटवरचे. तर काकांना तुम्ही सांगा, मंदिर सकाळी किती वाजता चालू होतो आणि किती वाजता बंद होतो? मंदिर सकाळी 7 वाजता उघडतो, संध्याकाळी 7 वाजता मंदिर बंद होतो. साधारणली 12 तास मंदिर उघडा असतो. 12 तासामध्ये या ठिकाणी साधारणली 200 ते 250 भाविक या ठिकाणी येतात. आता 12 वाजेच्या आधी आलेले भाविक इथे 12च्या नंतर महाप्रसादीचा व्यवस्था असते. या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था आमच्या चोरवणे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सुरेशदादा शिंदे यांनी काही दिवसापूर्वी महिन्यांपूर्वी पाहिलं. तर या ठिकाणी येणारे भाविक हे सोलापूर, सांगली, सातारा, कराड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई या ठिकाणून येतात. आणि अशा भाविकांना हे डोंगराच्या पायथ्याशी मंदिर असल्याकारणाने इथे कुठली सुविधा नाही. म्हणून त्या सुरेशदादा शिंदे अध्यक्ष यांनी या ठिकाणी असा गावची मीटिंग बोलवून गावासमोर प्रस्ताव मांडला की या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना सगळ्यांना महाप्रसाद विनामूल्य मिळाला पाहिजे. आणि तो ग्रामस्थांनी त्याला मान्यता दिली आणि गेले 7 महिन्यापासून
या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था चालू आहे. महाप्रसादाची व्यवस्था ही 12 ते 2 वाजेपर्यंत येणाऱ्या भाविकांना साधारणली 150 ते 150 भाविक या ठिकाणी दररोज जेवतात. ठीक आहे. तर काका तुम्ही आम्हाला सांगा देवीचे सण कसे आणि काय असतात ते. या देवीचे वर्षाच्या 12ही महिने सण तीत चालू असते. पहिली तीत नवरात्र. नवरात्रीत 9 दिवस या ठिकाणी कार्यक्रम असतो, गरबा असतो, नाच असतो, भजन असतात, असे कार्यक्रम या ठिकाणी असतात. यावर्षी साधारण नवरात्रीमध्ये या ठिकाणी 650 ते 700 भाविक या ठिकाणी आले होते. 750 ते 800 भाविकांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतला. अशा पद्धतीने आता यानंतर देवदिवाळी येईल. देवदिवाळीला या ठिकाणी देवीच्या मंदिरामध्ये सत्यनारायणाची पूजा असते. संपूर्ण भाविक या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी महाप्रसाद असतो. त्या महाप्रसादाचा लाभ घेतात. त्यानंतर या ठिकाणी सप्ताह असतो. 3 दिवस या ठिकाणी सप्ताह असतो. ते सप्त्यामध्ये सुद्धा असे हजारो भाविक या ठिकाणी येतात. त्या दिवशी त्या सप्त्याच्या ठिकाणी 4 दिवस महाप्रसादाची व्यवस्था असते. आणि ते सप्ताह झाल्यानंतर या ठिकाणी होळीचा सण येतो. होळी म्हटलं की शिमग्याला आमच्याकडे पालखी निघते. पालखी 5 दिवस प्रत्येक ठिकाणी ही रामवर्धायणीची पालखी ही जवळजवळ 5 गावामध्ये फिरते. आणि ती 5 गावामध्ये ही फिरणारी पालखी साधारणली ही 5 दिवस फिरली ती 7 दिवस ही पालखी गावामध्ये असते. आणि 7व्या दिवशी या ठिकाणी धुलीवंदन होतो. आणि धुलीवंदन झाल्यानंतर तो कार्यक्रम समाप्त होतो. आणि त्याचबरोबर नंतर 1 महिन्याने या देवीचा प्रगट दिवस हा चैत्र पौर्णिमा आहे. आणि चैत्र पौर्णिमा असल्याकारणाने त्या दिवशी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या दिवशी ही रामवर्धायणीची जत्रा ही 15 गावातली एकमेव जत्रा अशी आहे. 15 गावातल्या 15 पालख्या या ठिकाणी या जत्रेवर येतात आणि रामवर्धायणीच्या जत्रेला सुरुवात होते. आणि रामवर्धायणीची जत्रा ही 15 गावातली प्रथमची यात्रा आहे. ही 15 गावातली पहिली यात्रा झाल्यानंतर मग इतर गावच्या यात्रा सुरू होतात. आणि अशा पद्धतीने तो 15 दिवस कार्यक्रम जत्रांचा या 15 गावात चालू असतो. पण पहिली जत्रा ही रामवर्धायणीची असते. निवे, त्यानंतर उतेकरवाडी, सापिर्ली आणि पोसरे. तर मित्रांनो आपल्या मागे सह्याद्रीच्या रांगा दिसत असतील. तर काकांना तुम्हाला मला हे विचारायचं आहे की या रांगे सह्याद्रीमध्ये अजून काय काय आहे असे म्हणजे बघण्यासारखे. हे बघा, हा समोर जो सह्याद्री दिसतोय या सह्याद्री पर्वतामध्ये 3 ते 4 गुंफा आहेत. 3-4 गुंफा असल्या कारणाने त्या सह्याद्रीमध्ये आणखीन एक विशिष्ट गोष्ट आहे की कोळ्याचं घरटं आहे. आणि त्या कोळ्याच्या घरट्याच्या बाजूला एक विहीर आहे. ती फार मोठी विहीर आहे. ही फार पुरातन काळीची गोष्ट आहे. जेव्हा परशुरामाने हा समुद्र हटवला त्या वेळेच्या आधी त्या ठिकाणी कोळे समाजाची वस्ती होती. आणि तो कोळ्याचं घरटं त्या ठिकाणी आहे. आणि त्या ठिकाणी एक विहीर आहे. आणि विहीर असून या सह्याद्री पर्वतावरती स्वयंभू नागेश्वर आहे. नागेश्वराचं मंदिर आहे. आणि नागेश्वर मंदिराच्या बाजूला वासोटा किल्ला आहे. असा हा सह्याद्री पर्वत आहे. ठीक आहे. व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. सोबत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.